निर्भीड ज्योत न्यूज बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत आहे। मी रमेश गणकवार। आपण नजर टाकणार आहोत दिनांक 28/4/2024 रोजी नाशिक रोड येथे झालेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यक्रमावर। भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर, ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट प्रकाश यशवंतराव आंबेडकर असे संस्थेचे प्रमुख पदाधिकारी आहेत। भारतीय बौद्ध महासभेच्या नाशिकच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाचा विषय होता कार्यकर्ता संवाद मेळावा। नाशिक जिल्हा पश्चिम विभागातील पुरुष आणि महिला विभाग सर्व सन्माननीय पदाधिकारी, जिल्हा शाखा महिला, जिल्हा शाखा पुरुष व अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष, सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व केंद्रीय शिक्षक, शिक्षिका, बोधाचार्य, समता सैनिक दलाचे सर्व सन्माननीय सैनिक तसेच माजी श्रामणेर नाशिक जिल्ह्याच्या वतीने दिनांक 28/4/2024 रोजी सकाळी 10 वाजता भीमनगर बुद्धविहार जेल रोड नाशिक रोड येथे आयोजित करण्यात आला आहे। मुख्य मार्गदर्शक BH गायकवाड गुरुजी, आयुष्यमान VM रूपवते गुरुजी, वैशालीताई आहेरे, मेळावा अध्यक्ष आयु प्रवीण B बागुल, जिल्हा अध्यक्ष नाशिक पश्चिम सुरेखाताई बर्वे, स्वागत अध्यक्ष महिला विभाग आयु राजू के जगताप, जिल्हा सरचिटणीस आयु मंगलाताई वाघमारे, सरचिटणीस महिला विभाग आयु मनोजस गाडे, जिल्हा कोषाध्यक्ष, सर्व सन्माननीय जिल्हा शाखा पदाधिकारी, तालुका शहर पदाधिकारी कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांनी सर्वांना आवाहन केले की बौद्ध धम्म हा प्रत्येक मानवाला हितकारी असल्याने आपण त्या धम्माचे रक्षण केले पाहिजे, करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहावे व भारतीय घटनेच्या विरोधात जो कोणी काम करेल अशा लोकांच्या विरोधात आपण भविष्यात काम करण्यासाठी लढा उभारायचा आहे आणि त्याप्रमाणे तयारीला लागायचं आहे, असे आवाहन मान्यवरांनी केले आहे। मुख्य संपादक योगेश घोलप, सहसंपादक आदेश वानखेडे। आमच्या अशा नवीन बातम्या बघण्यासाठी व व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद। जय भीम, नवोद्धाय, जय भारत, जय संविधान। या ठिकाणी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याचा हा संवाद मेळावा आज आयोजित केला होता। या मेळाव्यासाठी पूज्य बनते सुमेशजी, विमल रुपवतेजी, वैशालीताई आहेरे, त्याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष प्रवीण बागुल, सरचिटणीस राजू जगताप आणि जिल्ह्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला पदाधिकारी उपस्थित होते। या मेळाव्याच्या निमित्तानं या संवाद मेळाव्यामध्ये निर्धार करण्यात आला की यावेळेला संविधानाला विरोध करणाऱ्या लोकांना मतदान करायचं नाही। जे संविधानाचं संरक्षण करतील, संविधान वाचवण्याचा प्रयत्न करतील, लोकशाहीला संरक्षण करण्याचा प्रयत्न करतील, त्याच लोकांना मतदान करावं अशा पद्धतीचा निर्धार या संवाद मेळाव्यामध्ये करण्यात आला। मताची टक्केवारी 2024 हा महोत्सव जो आहे लोकशाहीचा, हा महोत्सव म्हणून साजरा करावा। सुट्टीचा दिवस आनंदाचा म्हणून साजरा करायचा नाही, पिकनिक करायची नाही, तर मतदानाला प्रत्येकानं मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे। कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी ही वाढवणं गरजेचं आहे। ही देखील कार्यकर्त्यांची एक नैतिक जबाबदारी आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता बाबासाहेब आंबेडकरांनी, संविधानकर्त्यांनी जो मतदानाचा अधिकार मौलिक दिलेला आहे, तो मौलिक अधिकारच आपल्याला बजवायचा आहे। ते कुठल्याही आमिषाला बळी न पडता ते मतदान किंवा मत आपलं विकता कामा नाही, कारण आपलं मत हे अमूल्य आहे। अशा पद्धतीचा देखील निर्धार या ठिकाणी करण्यात आलेला आहे। जय भीम, नमोद्धाय, जय संविधान।